राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ यांच्या वतीने हिंगोली जिल्हा परिषदच्या समोर कालपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। आरोग्य कर्मचारी यांचे शासकीय सेवेत समायोजन करून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख मागणी हीच आहे की आमचं लवकरात लवकर समायोजन करावं व आमच्या हातामध्ये लवकरात लवकर आदेश हे मिळायलाच पाहिजे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन आज 19 ऑगस्ट पासून सुरुवात केलेली आहे आणि हे आंदोलन हे बेमुदत आहे। तर आम्ही हे आदेश हातात येईपर्यंत चालूच ठेवणार आहोत। मुळात समस्या अशी आहे की मागील आम्ही 37 दिवसाचा आंदोलनाचा पवित्रा केला होता। 37 दिवसानंतर आम्हाला एक फळ मिळालं, तो म्हणजे GR। 14 मार्च 2024 ला GR निघाला। त्या अनुषंगाने आमचे 2 कॅडर परमनंट करण्यात आले, एक ड्रायव्हर लोक आणि एक सपोर्ट स्टाफ। त्या अनुषंगाने परमनंट झाले, तो GR जिवंत राहिला। परंतु बाकी 67 कॅडर आहेत आमचे, त्या कॅडरची अद्यापपर्यंत शासनानं लिस्ट सुद्धा जाहीर केली नाही सिनियरिटीची। का नाही सिनियरिटीची? सगळा डाटा अपडेट आहे शासनाकडे, RR सुद्धा त्यांच्याकडे चेंज केलेले आहेत म्हणालेत। तर कुठं अडलंय शासनाचं? शासनाला 1.25 वर्ष दिलेत आम्ही आतापर्यंत। शासनाला एकच म्हणणं आहे, तुमच्याकडे आमचा डाटा अपडेटेड आहे, त्या अनुषंगाने आम्हाला समायोजनाची ऑर्डर आमच्या हातात पडावी आणि लवकरात लवकर आमचं मानधन वाढावं। आमचं मानधन हे खूप तुटपुंज आहे। आम्ही कोविड काळामध्ये आमचा जीवाचं रान करून, आमच्या ANM असो, स्टाफ असो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असो, यांनी जीवाचं रान करून कोविड काळामध्ये फक्त आरोग्य सेवा ही यंत्रणा बाहेर होती, जगामध्ये फक्त आरोग्य यंत्रणा कार्यरत होती। त्यामुळे मला वाटतं शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन, आरोग्याचा कणा मानलेला जातो ना आम्ही कर्मचारी, मग शासन कुठं झोपलं आहे? आम्हाला एकच शासनाला जागवायचं आहे, आता आम्हाला समायोजनची ऑर्डर द्या। आम्ही खूप वाट पाहिली, आता आमच्या पेशन्स संपले आहेत। एवढ्या लढा दिला, 9 आणि 10 तारखेला आम्ही आझाद मैदानावर सुद्धा केलं, शासनानं बोलून सुद्धा घेतलं आमच्या कार्यकारी समितीला। काय निर्णय दिला? फक्त एक लेटर दिलं की बाबा आम्ही बैठकी लावू आणि समायोजनाचा मुद्दा लवकरात हाताळू। पण कधी? आता आमचे कर्मचारी 3-4 जण मृत्युमुखी पडले, जीवाशी गेले। त्यांना एक पॉलिसीचा आधार नाहीये, त्यांना कोणती भरपाई नाहीये। त्यासाठी मला एकच शासनाला म्हणायचं, लवकरात लवकर आम्हाला समायोजनाची ऑर्डर द्या। आणि हे आंदोलन आमचं जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। आंदोलनाला सुरुवात केली आहे। खरं तर आपण यापूर्वी सुद्धा 1 महिन्यापूर्वी सुद्धा आपण हे आंदोलन केलं होतं, आपण आझाद मैदानावर सुद्धा जाऊन आले। तर आपल्या त्या आंदोलनाला दाद मिळाली नाहीये का? नाही, आंदोलनाला कुठलीही दाद मिळाली नाही। या संदर्भात शासन स्तरावर नुसती टोलवाटोलवी चालू आहे। शासनाला सहजपणे शक्य आहे की ANM संवर्ग असो, फार्मसी संवर्ग असो किंवा इतर सर्व संवर्गाच्या हजारो जागा रिक्त असूनही शासन आमचं समावेशन काढत नाही। त्यामुळं शासनाने जो 14 मार्च 2024 ला GR काढला आहे, त्या GR ला काही अर्थ राहिला नाही। त्याच्या निषेधार्थ आणि आम्ही जर काम बंद आंदोलन केलं, त्याचे परिणाम शासनाला म्हणजे बघून आम्हाला लवकरात लवकर त्यांनी समावेशन करावे, याकरता आम्ही पुन्हा एकदा आंदोलनात उतरला होतो आणि शासनाने ही वेळ आमच्यावर आणली आहे।